नमस्कार मंडळी, मी सोनल सातेलकर. वेलकम टू द व्हाईट मंडे, अ ब्राईट मंडे. मूल जन्माला आलं की अनेक विचार डोक्यात घर करतात. मुलगा असेल तर त्याच्या शिक्षणाचा विचार, त्याच्या करिअरचा विचार. तर मुलगी असेल तर तिच्या लग्नाचा विचार, तिच्या भावी आयुष्याचा विचार आणि मुख्य म्हणजे तिच्या संरक्षणाचा विचार. प्रत्येक मुलीच्या आईच्या मनात एक धास्ती असते की आपल्या मुलीबरोबर काही बरं वाईट तर नाही न होणार, तिचं कुणी लैंगिक शोषण तर नाही न करणार. तरुणपणी जेव्हा आई मुलीला म्हणते लवकर घरी ये, तेव्हा मुलीला राग येतो. परंतु हीच मुलगी जेव्हा आई होते तेव्हा ती आपल्या मुलीला हेच सांगते. आजकाल मुलांप्रमाणे अनेक मुलींचे आई वडील देखील त्यांच्या शिक्षणाचा, करिअरचा विचार करू लागले. किंबहुना बहुतांशी आई वडील हा विचार करू लागले आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तर मग ज्याप्रमाणे मुलीचे आई वडील तिच्या संरक्षणाचे विचार करतात, त्याचप्रमाणे मुलांचे आई वडील त्यांच्या संरक्षणाचे विचार करतात का, किंवा केला पाहिजे का? मी आहे आई, एका मुलाची आणि एका मुलीची. मला जेवढी काळजी माझ्या मुलीच्या संरक्षणाची वाटते, त्यापेक्षा जास्ती काळजी माझ्या मुलाच्या संरक्षणाची वाटते. आश्चर्य वाटलं, पण ह्याला काही कारणं आहेत. माझ्या मुलीला मी काही सूचना करून ठेवल्या आहेत आणि त्या जर तिने पाळल्या तर तिला फारसा त्रास होऊ नये. तर काय आहेत ह्या सूचना? सूचना क्रमांक 1, रस्त्यात समजा कोणी आपली कळ काढली तर त्याला प्रत्युत्तर न करता तिकडून ताबडतोब निघून जाणे. कोणी आपल्याला चिडवलं, घालून पाडून बोललं म्हणून त्याला प्रत्युत्तर करायची काहीच गरज नाही. मूर्खांच्या किंवा संस्कार नसलेल्या लोकांच्या नादी लागायला आपण मूर्ख नाही. सूचना क्रमांक 2, आपलं शोषण करून जर आपल्याला कोणी एखादी संधी देऊ पाहत असल्यास त्या संधीला विसरून जाणं. आपल्याला आपल्या कर्तृत्वावर मोठं होता आलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आपण मोठं होण्याकरताच जन्म घेतलाय आणि ते आपण होणारच आहोत. सूचना क्रमांक 3, रात्री उशिरा पार्टीला जायचं असल्यास आपल्या अगदी जवळच्या आणि अगदी परिचयातल्या मित्रमंडळींबरोबरच आणि अगदी माहितीच्या ठिकाणीच जायचं. 7च्या आत घरी ये म्हणणारा ती मी आई नाही हो. तर आता वळूया माझ्या मुलाकडे. LLB झाल्यानंतर मी जेव्हा सॉलिसिटरची आर्टिकलशिप करत होती तेव्हा अनेकदा फॅमिली कोर्टात जायचा योग आला. तेव्हा लक्षात आलं, नेहमीच पुरुष चुकत नसतो हो, परंतु कायदे हे स्त्रियांच्या बाजूनी आहेत ना. अनेक मुलांची घरं उद्ध्वस्त होताना, त्यांच्या आईवडिलांसहित उद्ध्वस्त होताना बघितली. माझ्या आईची स्वतःची शाळा होती. ती आम्हाला नेहमी म्हणायची, अगं या मुली काही कमी डांबीच नसतात. आधी स्वतः मुलांचे कळ काढतात आणि मग स्वतःच कांगावा करतात. मी माझ्या मुलाला फार पूर्वीपासून सांगून ठेवलं, मुलींपासून सावध राहा, नाहीतर चुकून धक्का लागला तर म्हणायच्या मुद्दामून दिला आणि स्वतःची लैंगिक भूक भागल्यानंतर म्हणायच्या बलात्कार केला. हे मी टू आत्ता आलं हो, पण मी तर हे माझ्या मुलाला गेले 10 वर्षापासून सांगून ठेवलं आहे. वर नमूद केलेलं सगळं जरी खरं असलं तरी मला असं कुठेही म्हणायचं नाहीये की सगळेच पुरुष चांगले असतात आणि सगळ्या स्त्रिया ह्या गैरफायदा घ्यायला बसलेल्या असतात. मी सुद्धा एक स्त्री आहे. स्त्रियांचं लैंगिक शोषण होतं, अनेकदा आपल्या परिवारातल्या आप्तजनांकडून सुद्धा होतं आणि ह्याचं प्रमाण शहरापेक्षा ग्रामीण भागात नक्कीच जास्ती असावं. पण म्हणून पुरुष नेहमीच वाईट नसतो. धन्यवाद.